नमस्कार. तर पहिल्या वर्षातील पहिली पौर्णिमा शनिवारी आलेली आहे. या दिवशी 3 जानेवारी 2026 रोजी शाकंभरी पौर्णिमा आहे. याला शाकंभरी जयंती आपण म्हणत असतो. प्रत्येक चंद्र महिन्याच्या पौर्णिमेला काहीतरी विशेष आपण काम करत असतो. जसं की चैत्र पौर्णिमेच्या दिवशी एखादे काम करून आपल्या जीवनात सकारात्मकता आणण्याचं काम जे आहे, तर शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आपण देवीचे उपास करत असतो किंवा योग्य पद्धतीने देवीची पूजा करत असतो, तर आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती येऊ लागते. तर यापैकी शाकंभरी पौर्णिमा आणि षष्ठपदी पृष्ठपदी पौर्णिमा याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर पहा, शाकंभरी पौर्णिमा ही पौष पौर्णिमेला असते. महाराष्ट्रामध्ये या दिवशी एखाद्या कुलदेवतेची किंवा शाकंभरी देवीची किंवा आपल्या बनशंकरीची पूजा केली जाते. कारण शाकंभरी देवीला बनशंकरी हे एक नाव पडलेलं आहे. हिचं मुख्य स्थान विजापूरजवळ बादामी येथे आहे. देवी भागवत ग्रंथामध्ये हिच्या उत्पत्तीविषयी एक कथा आहे की एकदा खूप मोठा दुष्काळ पडला होता. लोक अन्नपाण्याविना उपाशी राहिले. त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला होता. देवीला या करुणा आली होती या पृथ्वीतलावर असणाऱ्या व्यक्तींची. तिने आपल्या अंगातून असंख्य भाज्या ज्या आहेत तर त्या उत्पन्न केल्या होत्या. त्या भुकेल्यांना खाऊ घातल्या होत्या आणि अन्नधान्याचा साठा हा कधीच कमी पडला नव्हता. त्यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही वाचले होते. त्यामुळेच या देवीला शाकंभरी हे नाव मिळाले होते. दुसऱ्या एका कथेप्रमाणे हरिद्वार केदार रस्त्यावर कुमाऊ टेकडीवर देवीने 1000 वर्ष केवळ शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली होती. त्यामुळे ही देवी शाकंभरी देवी या नावाने प्रगट झालेली आहे. म्हणूनच असं पद्मपुराणात सांगितलेलं आहे की या दिवशी महिला उपास करत असतात किंवा काही सेवा करत असतात किंवा बनशंकरी हे देवीची पूजा करत असतात, तर आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून या दिवशी काय करावे, काय करू नये, त्याचबरोबर या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, शाकंभरी देवीची पूजा कशी करायची आहे, महत्त्व काय आहे, याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, या दिवशी हा उपाय का करायचा आहे. तर पहा, शाकंभरी देवी जी आहे तर आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा जो आहे किंवा पैसा, धन, ऐश्वर्य कधीच कमी पडू नये, त्यासाठी या दिवशी अन्नपूर्णा मातेच्या स्वरूपात असलेल्या शाकंभरी देवीने या दिवशी जागृत अवस्थेत जन्म घेतला होता. कारण बनशंकरी ही देवता आहे. हिचे मूळ नाव शाकंभरी आहे. बदामी येथे हिचे माहेर आहे. ही अष्टभुजा असून तिच्या 8ही हातामध्ये आयुधे आहेत. ही सिंहावर बसलेली आहे. हिच्या पायाखाली 2 हत्ती आहेत. देवीच्या प्रमुख मूर्तीच्या डाव्या बाजूस बाहुल्याप्रमाणे 4 मूर्ती आहेत. दर शुक्रवारच्या दिवशी या देवीची पालखी निघत असते. म्हणूनच या कथापासून आपण काहीतरी बोध घ्यायला हवा. जसं की आपण अन्नधान्य असलेली देवी जी आहे तर तिला काही वस्तू जर अर्पण केल्या आणि या दिवशी माता अन्नपूर्णा देवीला ही जर वस्तू आपण अर्पण केली तर सर्व सुखसोयीमध्ये आपल्याला लाभ होत असतो. म्हणजेच घरामध्ये संपत्ती येऊ लागते, 7 पिढ्याचे दारिद्र्य हे कमी होते आणि कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत असते. घराची परिस्थिती, आर्थिक समस्या किंवा पैसे येण्याचे मार्ग मोकळे होत असतात. घरामध्ये वास्तुदोष, नकारात्मकता असेल तर ती कमी होत असते. घरामध्ये लग्न कार्य जुळत नसेल, एखादा व्यक्ती घरामध्ये आजारपणाने व्यस्त आहे, मुलगी असून मोठी झालेली असून लग्नाच्या वयाला आलेली असून तिचं लग्न जर ठरत नसेल, तर या दिवशी शाकंभरी देवीला, अन्नपूर्णा देवीला तुम्ही जर ही वस्तू अर्पण करत असाल तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश हे मिळत असते. तर या दिवशी लवकर उठून आपल्याला काय करायचं आहे, तर लवकर उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि गंगाजल आणि पंचामृत टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तुळशीचं पान टाकून आंघोळ करायची आहे. त्यानंतर या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या स्वरूपात असलेली जी आपली दुर्गा माता आहे किंवा कुलदेवी आहे तर त्यांची पूजा करायची आहे. त्यांना हळदी कुंकू अष्टगंधक लावायचं आहे, अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर त्यांना पिवळ्या किंवा लाल रंगाची फुले अर्पण करायची आहे, पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे. या दिवशी भाजीपाल्याचा नैवेद्य
असलेली भाजी जी आहे तर ती दाखवायची आहे. मात्र पालेभाज्या वापरण्यापूर्वी स्वच्छ पाण्यात धुवायच्या आहे आणि त्यानंतर या पालेभाज्या माता जी अन्नपूर्णा देवी आहे किंवा आपली कुलदेवी आहे तर तिच्यासमोर आपल्याला ह्या भाज्या मांडायच्या आहेत. पहा, या दिवशी असं म्हणतात की आपलं आरोग्य चांगले राहण्यासाठी किंवा आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला प्राप्त होण्यासाठी या दिवशी आळू, माठ, मुळा, मेथी, पालक किंवा मेथी असेल, गाजर, वटाणा या सर्व भाज्या एकत्र करून ही भाजी आपल्याला या देवीला म्हणजे शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी शाकंभरी देवीला अर्पण करायची आहे. ही अर्पण केल्याने माता जी शाकंभरी देवी आहे तर ती आपल्यावर प्रसन्न होते. कारण पौष शुक्ल सप्तमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्र साजरं करणे अत्यंत शुभ मानले जाते. शाकंभरी नवरात्राची समाप्ती जी आहे तर शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी शनिवारी होणार आहे. म्हणूनच शाकंभरी देवीची पूजा करण्याबरोबरच आपण जर आपल्या परिसरामध्ये स्वच्छ पालेभाज्या निर्माण करून त्या जर भोजनामध्ये वापरल्या तर शाकंभरी देवी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होत असते. पौष पौर्णिमेच्या तिथीचा प्रारंभ जो आहे पूजा वेळ आहे तर 2 जानेवारीला शुक्रवारी 6:53 पासून तर पौष पौर्णिमापर्यंत तिथीची समाप्ती होई तोपर्यंत 3 जानेवारीला 3:32 आहे. म्हणून दोन्ही दिवशी तुम्ही पूजाही करू शकता. कारण पहा, पौष पौर्णिमेचा संबंध चंद्राशी असतो. त्यामुळे या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन एक दिवा लावून नदीमध्ये स्नान केल्याने, दान केल्याने आपल्याला जे आपण कर्म करतो किंवा पाप करतो त्यामध्ये आपल्याला पुण्यफळ जे आहे किती द्यायचं आहे तर ती अन्नपूर्णा माता देत असते. म्हणूनच या दिवशी नकळत कळत झालेले पाप करू नका किंवा चुकीचे शब्द बोलू नका. त्याचबरोबर एखाद्या गरीब व्यक्तींना त्रास देऊ नका. गरीब व्यक्तींना अन्नदान द्यावे, वस्त्रदान करावे, तांदूळ दान करावे, गहू दान करावे. मिश्रित असलेले जे गंगाजल पाणी आहे तर ते घराभोवती शिंपडावे. असं केल्याने आपल्या घराची परिस्थिती चांगली राहते, घरामध्ये पैसा हा येऊ लागतो. या दिवशी पांढऱ्या वस्तूचे जर तुम्ही दान करत असाल तर चंद्रदेव प्रसन्न होण्यासाठी तांदूळ, दूध, साखर, पांढरे कपडे आणि पांढऱ्या चंदन याचे दान करावे. यामुळे चंद्रदेव जे आहे तर ते प्रसन्न होतात आणि चंद्रदोष आपल्याला लागत नाही, पती पत्नीमध्ये वाद होत नाही. म्हणून या दिवशी जर तुमच्या कुंडलीमध्ये चंद्रग्रह मजबूत करायचा असेल तर आवर्जून चांदी किंवा मोती एखाद्या मंदिरामध्ये दान करावे, एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये दान करावे. कारण या दिवशी थंडीचा महिना असल्यामुळे एखाद्या गरजू व्यक्तींना गरम कपडे असेल, अन्न असेल, छत्री असेल तर ह्या वस्तू तुम्ही दान करू शकता. कारण हा दिवस जो आहे भगवान शिवांची कृपा मिळवण्याकरिता किंवा शिवचालिसाचे पठण करायला. तर शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काय काय करू शकता तर या दिवशी अन्नपूर्णा मातेला आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तांब्याचा ताट घ्यायचा आहे, त्यावर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे. पंचामृताने, दह्याने, दुधाने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णाय देवे नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर एका चौरंगावर लाल वस्त्र ठेवायचं आहे. त्यानंतर एक प्लेट ठेवायची आहे. प्लेटवर हळदी कुंकाच्या साहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे. कारण स्वस्तिक हे मांगल्य स्वरूप म्हटलं गेलेलं आहे. जर आपल्या घरामध्ये मांगलिक कार्य चांगले होत नसेल, लग्न कार्य जुळत नसेल तर आवर्जून असं स्वस्तिक काढायचं आहे. ज्यामुळे कोणत्याही कार्यात आपल्याला सफलताही मिळत असते आणि मुलाचं लग्न योग्य वेळ ठरत असते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करून आपल्याला काय करायचं आहे, अन्नपूर्णा मातेच्या फोटोखाली 1 रुपयाचं नाणं किंवा मूर्तीखाली 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. त्यानंतर एक सुपारी जवळ ठेवायची आहे तिथेच. आणि त्यानंतर आपल्याला मुठभर जे तांदूळ आहे, अखंड तांदूळ अर्पण न करता वेळेस आपल्याला ओम अन्नपूर्णाय देवे नमः असं म्हणायचं आहे आणि तिच्या खांद्यापर्यंत तांदूळ येतील इतके अर्पण करायचे आहे. कारण अन्नपूर्णा मातेला या दिवशी जर तांदूळ अर्पण केले आणि पालेभाज्या अर्पण केल्या तर शाकंभरी देवी जी आहे तर ती प्रसन्न होते आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळवून देत असते. अन्नधान्याचा साठा हा कधीच कमी पडत नाही. एका रात्रीतून आपलं नशीब जे आहे तर ते चमकत असते. म्हणून या दिवशी हिरव्या भाज्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. कुलदेवतेची ओटी भरावी. कुलदेवतेला गेल्यानंतर आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य किंवा मिक्स भाजी जी आहे तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. कुलदेवीची ओटी तुम्ही भरू शकता. खणा नारळाने नारळ अर्पण करू शकता किंवा माता लक्ष्मीचं श्रीयंत्र असेल, कुलदेवीचे असेल तर यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे.
108 वेळा कुंकुमार्चन करत असताना ओम शाकंभरे देवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. अशा पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन केल्याने देवी शक्ती जागृत होत असते आणि आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावर कधीही दुःख, वादळ, संकट येत नाही. म्हणूनच कुंकुमार्चन केले जाते. या दिवशी दुर्गा सप्तशती तुम्ही पाठ करू शकता 1 वेळा. पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायणाची पूजा करू शकता. गोड दूध, तांदळाच्या खिरीचा प्रसाद जो आहे तर घरातील सर्व सदस्यांना वाटून या दिवशी रात्री चंदनाची टिळा आपल्या कपाळाला लावून त्यावर हळद लावून ही खीर जी आहे तर संपूर्ण घरामध्ये देवाला दाखवून देवाला ही खीर दाखवून सर्व सदस्यांनी खावावी. यामुळे चंद्रदेवाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. तर या दिवशी आवर्जून अन्नपूर्णा मातेला ही वस्तू अर्पण करून आपल्या गॅसची पूजा करून तिथेही अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे पूजा केलेली आहे तर तिथे ठेवायची आहे. असं केल्याने अन्नपूर्णा माता ही लवकर प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख, संपत्ती, ऐश्वर्य नांदत असते. म्हणूनच या दिवशी गुलाबाची पाकळ्या आहे, फूल आहे तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे. असं म्हणतात की दर पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर सर्व समस्या, अडचणी, दुःख कमी होऊन प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळत असते. म्हणून आवर्जून घरातील स्त्रियांनी ह्या गोष्टी नक्की करा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.